नमस्कार मंडळी. एक वेळेसचं खायला मिळालं त्याच्यावर निवांत बसायचं, पुढचा विचार करायचा नाही. पुढं आपल्याला काय द्यायचंय ना ते सगळं देवावर सोपवून एवढं शांत निवांत बसलेले असतात ही प्राणी. पण माणसाचं मात्र तसं नाही ना मंडळी. किती जरी मिळालं ना तरी माणसाच्या मागची हाव काय संपत नाही. मला हे मिळालंय, दुसरं कधी उद्या मिळेल असाच त्यांच्या डोक्यात नेहमी विचार चालू असतो. म्हणूनच तर म्हणतात ना, पशु पक्षी गुणवंत त्यास कृपा करती भगवंत, असं समर्थ आपल्याला नेहमी सांगतात. आज ना मला बनवायचा होता गरगट्टा. मग म्हटलं रानातल्या ताज्या ताज्या मिरच्या घेऊन यावं आणि मस्तपैकी गरगट्ट्याला फोडणी द्यावी. भाजी तर अगोदरच शिजवून ठेवली होती मी. अशा रानातल्या कोवळ्या लुसलुशीत मिरच्या घेऊन गेले आणि मस्तपैकी आपण लावलेलं हे इडलिंबूचं झाड ना एकदम छान असं चिटकून निघलंय बघा मंडळी. पेरूच्या झाडाला तर एवढे पेरू लागलेत ना की काय विचारू नका. काय काय पेरू तर ना असे पूर्णपणे जमिनीला टेकायला लागलेले आहेत. म्हणून मी त्यातलाच एक पेरू तोडला. म्हटलं त्याचं जरा ओझं तरी कमी होईल. चला तर मग.